नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या योजना यात्रा या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. अपडेट अशी आहे की एप्रिलचा हप्ता आज येणार का उद्या जमा होणार तुमच्या खात्यामध्ये, याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. कोणाकोणाला एप्रिल महिन्याचा हप्ता पाहिजे आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, व कोणाला किती पैसे जमा झाले हे सुद्धा नक्कीच सांगायचं आहे. तर आता मुहूर्त ठरला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. त्या बाबतीत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जाऊन सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज जे नवीन आलेली योजना असतात त्या संदर्भात सविस्तर माहिती असते. त्यानंतर नोकरी रिलेटेड गव्हर्नमेंट जॉब असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, हे सगळी माहिती आपल्या चॅनलवर असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आता काय माहिती आहे लाडक्या बहिणींनो त्या पाहूया. मुहूर्त ठरला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. या तारखेला खात्यात जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता. आता कोणत्या न्यूजपेपरमध्ये आले आहे तर अहिल्यानगर लाईव्ह 24 या न्यूजपेपरमध्ये आलेले आहे. ते काय म्हणत आहेत पाहूया. तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा लाभ जमा होऊ शकतो, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय. तर लाडक्या बहिणींनो, तर आजपासूनच तुम्हाला जर हप्ता पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की आजपासून तुम्हाला हप्ता पाहिजे आहे. 1500 रुपयाचा हप्ता येणार आहे. 2100 रुपयाचा निर्णय झाला नाही, पण 2100 रुपयावरती बरेचसे चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढे जाऊन 2100 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींना मिळू शकतात. त्यामुळे जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला आजपासून पाहिजे आहे का उद्यापासून पाहिजे आहे. तर आज आणि उद्या लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा 1500 रुपये मिळू शकतात असे म्हटले जात आहे. तर 7 तारखेलाच आजच ही अपडेट आलेली आहे. पुढे जाऊन आपण पाहूया. लाडकी बहीण योजना गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. मध्य प्रदेशच्या राज्याच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली. आता महाराष्ट्रात सुद्धा सुरू आहे व ते खूप छान प्रकारे चालू आहे. जून 2024 मध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि या अंतर्गत पहिला हप्ता जुलै महिन्यात पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आल्या. आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9 हप्ते जमा झाले आहेत. म्हणजे जे पात्र महिला आहेत, पात्र महिला म्हणजे कोण असणार आहे लक्षात घ्या. ज्यांचे अर्ज स्वीकारले आहेत, त्यानंतर ज्यांच्याकडे 4 व्हीलर नाही, 4 चाकी वाहन नाही, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही, जे टॅक्स फिलर नाही, जे टॅक्स भरत नाही, हे सर्व आहे ते पात्र महिला आहे. ज्यांची वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा खाली आहे, 21 ते 65 वर्ष आहे, या महिला पात्र असणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यात जमा होतोय व आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या 9 महिन्यांचा लाभ मिळाला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत 9 महिन्यांचा लाभ मिळाला आहे. 9 हप्ते जमा झालेले आहेत. मार्च महिन्यात 2 हप्ते जमा झालेले आहेत, ते म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात जागतिक महिला दिनानिमित्त पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलेच्या माध्यमातून या योजनेतील पुढील एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार अशी विचारणा होताना दिसत आहे. या संदर्भात एक महत्त्वाची माहिती सुद्धा समोर आली आहे. ती काय माहिती आहे तर एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार आहे. अहिल्यानगर लाईव्ह 24 या न्यूजपेपरमध्ये आलेली अशी माहिती आहे. मार्च 2025 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला. फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे 3000 रुपये 8 मार्चपासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि 10 ते 12 मार्च दरम्यान सर्वच महिलांना या योजनेच्या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. पण इथे अजूनही आता काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. तर इथे तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही पात्र आहेत का अपात्र आहेत. म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, तुमच्या घरच्यांच्या कोणाच्या नावावर 4 चाकी वाहन नाही, किंवा जेव्हा तुम्ही अर्ज केला होता त्यावेळेस तुमच्याकडे 4 चाकी वाहन नव्हतं पण आत्ता आहे, त्याच्यामुळे सुद्धा नक्कीच तुम्ही अपात्र ठरला असू शकता. तर किंवा असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की पुढे जाऊन जे रखडलेले हप्ते आहेत, म्हणजे जे रखडलेले पाठीमागचे हप्ते आहेत ते सुद्धा पुढच्या हप्त्यासोबत मिळू शकतात. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊन टेन्शन घ्यायची गरज नाही. लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये मिळतच राहणार आहे. पुढे जाऊन 2100 रुपयाचा सुद्धा निर्णय होऊ शकतं. तर आता या योजनेच्या पात्र महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ देखील लवकर मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला होता. 7 एप्रिलपासून हे पैसे देण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे 7 मार्चपासून म्हणायचं आहे यांना.
त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता ही 7 ते 8 तारखेला मिळणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं होतं की 8वा व 9वा हप्ता एकत्रितपणे 7 मार्च पासून सुरू झाले होते. त्यामुळे आता सुद्धा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळू शकतो का, म्हणजे केव्हा आज किंवा उद्या मिळू शकतो का, असं सुद्धा विचारण्यात येत आहे. त्यामुळे आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील 7 तारखेपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय. 7 ते 8 एप्रिल दरम्यान या योजनेचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात अजून तरी शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे याचा एप्रिल महिन्याचा लाभ आज किंवा उद्याला खात्यात जमा होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणारच आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण आता सध्या तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण महायुती सरकार नेहमीच सांगत आहे की लाडकी बहिणींसाठी हे सरकार नेहमीच उभा आहे. तुमची योजना बंद होणार नाही. तुम्हाला 1500 रुपये मिळतच राहणार आहे व एप्रिलचाही हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पण अजूनही तपासण्या सुरू आहेत, म्हणजे अजूनही इथे तुम्ही जर अपात्र ठरत असाल, म्हणजे तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत नसाल, म्हणजे आरटीओकडे चेकिंग आहे, 4 व्हीलरची चेकिंग होत आहे, त्यामुळे इथे थोडासा वेळ जाऊ शकतो, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जे दिलेले लिंक्स आहेत त्यांना नक्कीच कनेक्ट व्हा. धन्यवाद.